आहे सर्व मराठा समाजाची प्रेरणास्थान आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी जो त्यांच्या जीवे मारण्याची सुपारी ज्या हरामखोर नेत्यांनी दिली आहे त्याला आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जर सर्व मराठा समाजात 10,000 रुपये जर जमा केले तर त्या घरादारासाठी आम्ही काही होऊ शकतो, पण आम्हाला त्या गोष्टी करायच्या नाही, कारण आम्ही शिवछत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, जरांगे पाटलाचे मावळे आहेत. शांततेच्या मार्गाने आम्ही इथून पुढे जे कारवाई होतो, जे रस्त्यावर उतरतो ते शांततेच्या मार्गाने करतो, कारण की ज्या नेत्याचं नाव आलं त्याला तर सुट्टी नाहीच. त्याचं राजकारण आता संपलं, त्यानं घरी जाऊन झोपून घोंगडं पांघरून झोपी जावं विशेष, कारण की त्याने लय विषयामध्ये हात घातलेला आहे, त्यानं दुसरं काम केलं. त्याला एवढंच विनंती आहे की तुम्ही याच्यानंतर कोणत्याच मराठा समाजाच्या नेत्याच्या नाही लागू नका, नाही तर तुमचं काही खरं नाही, तुम्हाला घरात बसावं लागेल. एवढंच थांबतो. ठीक. माननीय संघर्ष उद्योग जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी जे मुद्दे उचलले, पण या मुद्दा उचलताना काही पक्षातील मंत्र्यांचे पदं गेल्यामुळे आणि त्यांची नामुष्की झाल्यामुळे कुठंतरी त्यांच्या काळजाला धक्का पोचल्यामुळे त्यांनी षडयंत्र रचून माननीय जरांगे पाटलाची कुठंतरी सुपारी दिलेली आहे, आणि ती सुपारी दिली असल्यामुळे आणि आपल्या महाराष्ट्राची SIT असो का LCB असो, महाराष्ट्र शासन गुप्तचर खातं ते काय करत होतं, कारण हे सुपारी दिलेली आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी माहिती करून घेतली की कुठंतरी जरांगे पाटलाची सुपारी दिलेली आहे. त्यानुसार आमच्या गंगाधरजी काळकुटे म्हणून जे आहेत त्यांनी बीड येथे निवेदन देऊन की जरांगे पाटलांना सुपारी दिली व जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांनी निवेदन दिलं व या निवेदनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने व बीड जिल्ह्याने त्यांनी जालना जिल्ह्यातून 2 आरोपीला उचललेलं आहे. पण त्या आरोपीतून आता निष्पन्न करायचं आहे की त्यांना सुपारी कोण दिली आणि जरांगे पाटलाचा घात करण्यासाठी याच्यामध्ये कोण सामील आहेत ते नावं उघड करण्यात यावी. हे सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही आज निवेदन दिले, आणि ह्याची जर नावं समोर जर नाही केली तर सर्व समाज, मराठा समाज, सकल मराठा समाज परभणी जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार आहे. याची दखल शासनाने घ्यावी. जय जिजाऊ जय शिवराय. मुद्दा आत्ताच गजानन भाऊनं उपस्थित केल्याप्रमाणे की गुप्तचर विभागापुढे हे फार मोठं चॅलेंज आहे की आमच्या जरांगे पाटलांच्या सोबत राहणारे जे सहकारी आहेत यांनी ह्या माहिती काढल्यात की जे जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचला गेलेला 2.5 कोटीची सुपारी वगैरे जरांगे पाटलांना लाईव्हमध्ये सगळं सांगितलेलं, याच्या खोलात आम्ही जात नाही. मग आता आमचा एक प्रश्न आहे की गुप्तचर विभाग ज्यांच्या अंडरमध्ये आहे माननीय फडणवीस साहेब, गुप्तचर विभाग का आपला झोपा काढत आहे का? कारण बीड जिल्हा हे आता महाराष्ट्रामध्ये चळवळीचं केंद्र झालेलं आहे, आणि आमचं काळीज, आमच्या सर्वांचं हार्ट जरांगे पाटील तिथे असतात. 6 कोटी मराठ्यांचं ते काळीज आहे, आणि प्रत्येकाला अतिशय हेलावून सोडणारी बाब आहे. त्यांनी लाईव्हमध्ये जे खुलासे केले आहेत, फक्त जरांगे पाटीलच नव्हे तर चळवळीमध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत, त्याच्यामध्ये मग मराठा समाजातील असतील, इतर समाजातील असतील, त्यांच्या मोबाईल टॅपिंग वगैरे अतिशय भयानक आणि विचित्र प्रकार आहे. अतिशय गंभीर बाब आहे. आधीच संवेदनशील असलेला बीड, परळी, पहिल्या झालेल्या घटना आणि पुढं हे सुपारी देऊन रचलेला कट अतिशय भयानक बाब आहे बांधवांनो. आणि माझी एक विनंती आहे आपल्या सर्व बांधवांना, तालुका स्तरावरल्या प्रत्येक बांधवांनी, महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यांनी 100 जणांनी जरांगे पाटलांना आपल्याला रोज कसं आपल्याला त्यांचं आपलं प्रायव्हेट प्रोटेक्शन देता येईल ते करावं, कारण 365 दिवस आपल्याला जरांगे पाटलांच्या सोबत राहावं लागणार आहे. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.